श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमी हा सण कधी आहे, घरच्या घरी आपण नागपंचमीची पूजा कशी करावी, त्याच्यानंतर कोणता मंत्र म्हणावा आणि भावाचा उपवास हा कधी करावा, तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या आणि त्याच्यानंतर नागपंचमीच्या दिवशी असे कोणते काम आहेत की आपण ते करू नये, तर अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्याच्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर नागपंचमी, तर 29 जुलै रोजी आहे नागपंचमी। आता कसं असतं की श्रावण शुद्ध पंचमी या तिथीला नागाची पूजा केली जाते, म्हणून तिला नागपंचमी आपण म्हणतो। आणि दुसरं म्हणजे काय आहे की तर आपली जी भारतीय संस्कृती आहे तर ती आपल्याला ह्या सृष्टीकडे प्रेमाने बघायला शिकवते। ह्या सृष्टीमध्ये जे काही पशु पक्षी आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहे, यांच्याशी आपण एक संबंध जोडलेला आहे। तर म्हणजे आता बघा की तो आपल्याला कशातून दिसतो की बघा आपण काय करतो की गायीची पूजा करतो, त्याच्यानंतर बैल पोळ्याला आपण बैलाची पूजा करतो, त्याच्याविषयी कृतज्ञता आपण व्यक्त करतो। त्याच्यानंतर आपण वटसावित्री पौर्णिमेला तर आपण वडाच्या झाडाची पूजा करतो। आणि की बायका बघा की कोकिळा व्रत करतात, तर कोकिळा व्रताच्या दिवशी म्हणजे बायका कोकिळेचा आवाज ऐकून किंवा कोकिळेची पूजा करून मग तो उपवास सोडतात। आणि एवढंच नाही तर नागाची देखील पूजा केली जाते। आपण नागपंचमीच्या दिवशी नागाची देखील पूजा करतो। आणि कसं असतं की म्हणजे हे जे नाग आहेत ना तर यांना खूप असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण की कसं असतं बघा की महादेवाच्या गळ्यामध्ये काय की नाग आहे, त्याच्यानंतर आपले श्रीहरी विष्णू तर ते शेषनागाच्या अंगावर त्यांनी शयन केलेलं आहे, म्हणजे शेषनागाच्या अंगावर ते झोपलेले आहेत। एवढंच नाही तर गणपतीच्या कमरेचा जो बंद आहे तर तो देखील नागाचा आहे। तर म्हणजे अशा प्रकारे खूप जास्त महत्त्व प्राप्त झाले। बघा की म्हणजे आता हा जो नागपंचमीचा सण आहे ना तर याच्यातून आपली संस्कृती आपल्याला काय सांगून जाते। कसं असतं की हे जे नाग आहेत ना तर खरं तर त्यांना काय मानव वस्तीमध्ये ते राहत नाहीत, खरं तर ते जंगलामध्ये रानावनामध्येच राहतात। तिथेच त्यांचे वारुळ असतात, झाडं, वेली, फुलं, म्हणजे हे त्यांना खूप जास्त आवडतं। तर ह्या गोष्टीच त्यांना आवडतात। पण काय होतं की पावसाळ्यामध्ये म्हणजे त्यांचे जे वारुळ असतात ते पाण्याने बुजून जातात, त्याच्यामुळे ते म्हणजे मानव वस्तीकडे निघतात, ते लोकवस्तीकडे ते निघतात। तर पूर्वी कसं असायचं की आपले धाब्याचे घर असायचे बघा, तर धाब्याचे घर म्हणजे वरती लाकडं असायचे आणि वलचणी पण त्याला म्हणायचे बघा। तर त्याच्यामुळे हे नाग काय करायचे, त्या वलचणीच्या लाकडांमध्ये जाऊन बसायचे। पण पूर्वी असं होतं की जेव्हा ते नाग दिसायचे तर लोक त्यांना अतिथी पाहुणा म्हणून त्याची पूजा करायची, त्याला नैवेद्य दाखवायचे। म्हणजे बघा की केवढी आपली भारतीय संस्कृती किती छान आहे। आणि आता दुसरं म्हणजे काय की नागपंचमीच्या दिवशी कोणते कामं करायचे नाही, म्हणजे बघा की म्हणजे आमच्या घरात असं प्रत्येकाकडे हे नियम काही पाळले जात नाही। कारण की कसं असतं की जसं म्हणजे म्हणतो आपण की भाग बदलला तर तशा प्रथाही बदलतात। तर आता आमच्याकडे काय करता की आमच्याकडे ह्या दिवशी कढई, तवा ह्या गोष्टी काय आमच्या इथे गॅसवर ठेवल्या जात नाही, म्हणजे त्या दिवशी आम्ही स्वयंपाक वगैरे काहीच करत नाही। त्याच्यानंतर आपण कापकूप करत नाही, म्हणजे चाकूंचा वापर केला जात नाही। त्याच्यानंतर एवढंच नाही तर आमच्या इथे केस देखील ह्या दिवशी विंचरले जात नाही। तर आपण म्हणजे तुमच्याकडे असन ह्या सगळ्या प्रथा तर तुम्ही खरंच त्या पाळायच्या आहे, आणि नसेल तर काही हरकत नाही। ह्या दिवशी बघा की आपण काय करतो, कानोले बनवतो, कानोल्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवतो। कानोले, कोणी खीर बनवतं, तर असं आपण तो नैवेद्य कानोल्याचा आणि खिरीचा नैवेद्य हा देवाला दाखवला जातो, म्हणजे आमच्या इथे। आणि त्याच्यानंतर खूप जण काय करतात तर जेव्हा आपण वारुळाला पूजेला जातो ना किंवा मग घरात पूजा करतो, ती पूजा झाल्यानंतर दुपारी 12 नंतर उपवासही सोडतात आणि मग ते म्हणजे चूल पेटून पूर्णाचं म्हणजे गॅसवर वगैरे तवा वगैरे ठेवून पूर्णाचा स्वयंपाक देखील केला जातो। म्हणजे अशी देखील खूप ठिकाणी प्रथा ही आहे। तर आपल्या इकडे जशी प्रथा असेल तसं आपण त्या पद्धतीने हा सण साजरा करायचा आहे। आणि भावाचा उपवास, तर बघा या दिवशी नागपंचमीच्या दिवशी उपवास धरला जातो। तर खूप जण काय करतात, पूजा करून आले की उपवास सोडून घेतात, खूप जण काय करतात हा उपवास संध्याकाळी सोडतात। तर आपल्या म्हणजे तुमच्याकडे जशी प्रथा आहे तर त्याच्यानुसार आपण म्हणजे करायचं आहे। तर आता आपण काय करूया की पूजा कशी करायची, पूजा मांडणी, तर हे बघूया।
तर आता तुम्हाला आम्ही कशी पूजा मांडतो हे दाखवते। तर बघा आता आधी काय केलं, मी एक पाट घेतला, त्याच्यावर आहे ना जे वस्त्र असेल ना तर ते अंथरून घेतलं आणि त्याच्यानंतर मी दिवा प्रज्वलित केला आणि दिव्याखाली काय केलं की अक्षदा टाकल्या आणि दिव्याची पूजा करून घेतली। आधी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून फूल अर्पण केलं, त्याच्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली। आता आपलं बघा की सकाळी देवांची आंघोळ वगैरे झालेलीच असते, तर मग आपण गणपती बाप्पाला तसंच ठेवायचं आहे, नसेल तर मग अभिषेक करून घ्यायचा आणि मग खाली अक्षता टाकायच्या आणि मग आपण गणपती बाप्पाला ठेवायचं आहे। गणपती बाप्पाला पण गंध फुलं अक्षता हे अर्पण करून घ्यायचं आहे। आता नाग नरसोबा, तर बघा की आमच्या इथे ना तर ते नाग नरसोबाची जी प्रतिमा मिळते ना मार्केटमध्ये, तर ती काय आणली जात नाही। हे असे म्हणजे असे नागांचं चित्र हे काढलं जातं। आता हे चित्र आमच्या इथे कसं काढलं जातं, तर पाच वस्तू एकत्र केल्या जातात। तर काय, हळदी कुंकू, अष्टीगंध, त्याच्यानंतर बुक्का आणि शेंदूर, तर असं हे मिक्स करून मग हे नागांचं चित्र काढलं जातं आणि हे खरं तर आहे ना भिंतीवर काढतात। पण आता हे आपण काय करतो, हे चित्र आपल्याला नंतर पोळ्याच्या दिवशी काय करायचं असतं, हे पुसायचं असतं। तर आता ह्या सिमेंटच्या भिंतींवर हे काय पुसलं जात नाही, तर त्याच्यामुळे आम्ही काय करतो की असं पुठ्ठ्यावर काढून घेतो आणि मग त्याची आम्ही पूजा करतो। आणि त्याला काय करायचं आहे आपण, काही बघा ही अशी आघाड्याची माळ, तर आघाड्याची माळ ही घालून घ्यायची आहे। त्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण केलेले आहे आणि आघाड्याची माळ घातलेली आहे। तर आता पोळ्यापर्यंत आम्ही म्हणजे दररोज जमलं तर दररोज याला आघाड्याची माळ घालतो किंवा मग 8 दिवसातून 3 दिवसातून, तर असं याला आघाड्याची माळ आम्ही घालत असतो। तर अशा प्रकारे हे बघा की ही आपण नागपंचमीची पूजा ही करून घ्यायची आहे। आणि आता ही पूजा झाल्यानंतर काय केलं की ज्वारीच्या लाह्या आणि फुटाण्याचा नैवेद्य दाखवला आणि दूध साखरेचा नैवेद्य दाखवून घेतला आहे। आता ही पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते। आता तो मंत्र बघा की अनंतादि नागेभ्यो नमः, तर असा तो मंत्र आहे, अनंतादि नागेभ्यो नमः। तर असा जो मंत्र आहे ना तर तो आपल्याला पूजा करायच्या वेळेस म्हणायचा आहे। मग आता आपल्याला काय करायचं आहे, सगळं झाल्यानंतर की आपल्याला धूप दीप हा ओवाळून घ्यायचा आहे नागदेवतेला आणि अशा प्रकारे आपल्याला नागपंचमीची ही करायची आहे। कथा देखील आहे, तर आता ती कोणती, तर हे बघूया आपण की म्हणजे पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप्य व कद्रू यांचे पुत्र होते। यातील अष्टनाग हे प्रसिद्ध होते। ते कोणते, अनंत, वासुकी, पद्म, महापद्म, तक्षक, कर्कोटक, शंख, कुलिया म्हणजे कालिया। ते प्रजेला त्रास देऊ लागले, म्हणून ब्रह्मदेवाने त्यांना शाप दिला की तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून म्हणजे गरुडाकडून मारले जाल, तर या जन्मेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल। या भागातील अनंत वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक कर्कोटक कालिया हे देव मानवांचे कट्टर वैरी। या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते। कृतज्ञतेपोटी, उपकारांची व भीतीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात। तर आता यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्पनाग होता। त्याच्या साध्या फुंकाराने सुद्धा सर्व काही भस्मसात होई। भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले। तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीचा तो दिवस होता। तर तेव्हापासून लोक नागाची पूजा करतात आणि नागाला ह्या दिवशी लाह्या दूध साखर याचा नैवेद्य दिला जातो।